तर जयंत पाटील यांचा आमचा एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार ठरवायचा आमचा निर्णय झालेला नव्हता. माझा इंटरेस्ट नव्हता, कारण माझ्या पक्षाकडे सगळी मिळून 12 मतं होती. आम्हाला एका पक्षाला निर्णय सफल करावा असं वाटलं. त्याला कारण होतं. कालची लोकसभेची जी निवडणूक झाली ती आम्ही तिघांनी एकत्र लढवली. ती एकत्र लढवत असताना डावे त्याच्यात CPI, शेतकरी कामगार पक्ष हे येतात. त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितल्या होत्या आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यावेळेला काँग्रेस, शिवसेना आणि मी तिघे एकत्र असताना मी आमच्या सहकार्यांना सांगितलं की आता आपण डाव्या पक्षांना अकोमोडेट करू शकत नाही, पण यानंतर निवडणुका द्यायची, ते विधान परिषदेच्या असतील किंवा उद्या महाराष्ट्राच्या असतील, तर तिथं आपण कुठे यांना अकोमोडेट करू. ते सगळ्यांनी मान्य केलं, डाव्या पक्षांनी मान्य केलं. आम्ही तिघे एकत्र लढलो आणि तुम्हाला ठाऊक आहे की आम्हाला यश चांगलं मिळालं. तर माझ्या मनात एक गोष्ट होती की संधी आली तर डाव्यांचा कुठेच विचार करावा. आणि त्याच्यात मी आमच्या सहकार्यांना कळवलं की आमच्या पक्षाकडे 12 मतं आहेत, आम्ही 12 मतं शेकापला देऊ इच्छितो. त्याच वेळेला काँग्रेसकडे मतं जास्त होती. त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साहजिक आहे. शिवसेनेकडे थोडी जास्त होती पण पुरेशी नव्हती. त्यांनी निर्णय घेतला आपला उमेदवार उभा करायचा. आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं. तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेसकडे काहीतरी 40-42 आमदार होते. किती होते? 37. आमच्याकडे 12. शिवसेनेकडे 15 आणि 1 असे 16. आम्ही काय म्हणजे माझं गणित वेगळं होतं. काँग्रेसकडे जेवढी मतं आहेत त्यांनी 2 नंबरचं मत, 1 नंबरचं मत कोणालाही द्यायचं नाही असं माझं मत होतं. निवडून यायला त्यांना 22 सीट हवी होती. माझी सूचना होती तुम्ही तुमच्या आजूची काय असतील ती सगळी तुम्हाला घ्या 1 नंबरची, आणि 2 नंबर 50% शेकापला द्या, 50% शिवसेनेला द्या. 1 नंबरची गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या 2 नंबरला मिळते. आणि 2 नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकापला द्यावं. हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आले असते. एनिवे हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही, ते मान्य झालं नाही. आणि त्याचा थोडं फासलांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कळलं नाही, कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजी कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती.